तर हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असाल. आम्ही पण मजेत आहे. सुट्ट्या पडल्यात, नुसता खायचा झोपायचा खायचा झोपायचा एवढंच चालू आहे. आणि आज आमचा मुहूर्त निघलाय कुठंतरी बाहेर फिरायला जाण्यासाठी. तर जाऊया, काय काय नाही बघूया. तर एक म्हणजे एक ठिकाण आहे, तो कुणालाच माहीत नाही आपल्या पुण्यात, थोड्याच जणांना माहिती आहे. असं म्हणजे हिडन प्लेस आहे. तर तिथं जाऊया, तद वगैरे लावूया. आणि तुम्ही पण बघा, आवडलं तर नक्की जावा. कारण तो एकदम म्हणजे खूप भारी प्लेस आहे. तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. मी सगळं दाखवून तुम्हाला या व्लॉगमध्ये. तर शेवटपर्यंत व्लॉग बघा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. एक पोरगी घावली. तिथे कसं वाटते भेटून? मस्त वाटतंय भाई. किती दिवसांनी मी इकडे आली आहे. आणि घरी बसलेल्यांना काय म्हणणं आहे तुझं? येऊच नका तुम्ही फक्त प्लॅनच कॅन्सल करा. पहिल्यांदा अशी परमिशन भेटते मला बाहेर जायची, तर तुम्ही प्लॅन कॅन्सल करताय. माझ्या तोंडात लई काय म्हणतात, नाही शिवाय नाही, म्हणजे लई म्हणजे असं संस्कारी शब्द निघतं ते, माहिती आहे का तुमच्यासाठी. लय भारी भारी निघतं ते, समजून घे ना तू. यांना ना ग्रुपवर मेसेज करून वैताग आलाय, माहिती का? येत नाही हे 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 माणसं जे ब्लॉग बघणार आहेत म्हणजे माझे मित्रमैत्रिणी. तुम्ही नाही नाही तर तुम्ही गैरसमज घेताल आणि मला. चला सपटी खावडी पॉली. चला जायचं का? चला यू. तर काही कधीच्या काळात आम्ही सॉफ्टी खातोय. ही हे खाती. आय मिस माय पिटी. आय मिस माय डीप वॉली सॉफ्टी. आय ट्राय टू स्पीक इन इंग्लिश बिकॉज आय एम अ younger girl. So I try to speak English. You know understand? So it's not my mistake. Yes? Okay. चला खाऊया. 2 महिने झालेत. खाऊया. भेटूया. फर्ग्युसनला जाऊया. बाय. काहीच नाही. गाईजांनो सॉरी विसरले. तर गाईजांनो आम्ही आलोय फर्ग्युसन ना. हां, फर्ग्युसनला. दीदी इथं बसली आहे एकदम शांत. आणि तो कप असतो बघा कॉफीचा, त्याला प्लेन कॉफी होती. आम्ही कपालाच प्लेन केलं. आणि मी हे काय म्हणतात डीप वॉली सॉफ्टी एवढी आवडती ना मला, एवढी आवडती ना. कुणी मला जर भेटलं ना, मला पहिली डीप वॉली सॉफ्टी चारा. कारण इट इज माय जीव की प्राण. ओके, माय इंग्लिश इज बेटर. ते थोडं समजून घ्या ना. हार्ट बीट. ओके, इट्स माय लाईफ. यू आम्ही त्या दादाची नाही, सॉरी थोडं ग्रामर मिस्टेक होतंय. त्या दादा काय म्हणतात, त्या दादा वेट करतोय. मी वेटिंग फॉर माय दादा. सो प्लीज कंटिन्यू टू वॉच माय ब्लॉग. आय भेटिंग नंतर. ओके, बाय. कसं वाटतंय? 1 वाजता आलेलो, आता 3 वाजले आणि मन की भूक. ही मेन म्हणजे ही बघा. तिचा माझा फोन पडलेला, डिस्प्ले गेलेला, त्याचा डिस्प्ले रिपेअर करून परत घेऊन यायचा. तर त्याच्यामध्ये मला वाटलं की तो देईल फोन मला. मी म्हणून मी 11 वाजता निघाली. 11 वाजता घरातनं. पण तो 11 वाजता पण तो गर्लफ्रेंडशी बोलत होता, माहिती का? म्हणून 2 वाजले. तो शॉपवाला, तू कोण आहे शॉपवाला? कॉलवरती इतका मला राग येत होता ना. मला ब्रेकअप करून
शॉपचं? नाही माहिती, बुद्धीच नाही. शॉपवाले तू बघत असेल ना, गर्लफ्रेंडची नंतर एवढे बघायचं famous नाहीये. बोलायचं, कळलं का? होईन इज्जत घालवती. नाही पटलं नाही पटलं मला तर नाही पटलं. घाण राग येतो तर मी 11 वाजेपर्यंत बसले त्याच्याकडे. 11 पर्यंत 11 नाही 2 पर्यंत बसली. 11 वाजता शिवाय देत होती मी माहितीये का, त्याच्याकडे अशी घुरून बघत होती. हा 2 मिनिटं करत 2 वाजवलं त्यांनी. बरं झालं जमली ब्लॉकर वरून. याला म्हणतात हे माणूस आहे बघ, हे कॉन्स्टंट माणूस आहे माहिती आहे का तुम्हाला? कॉन्स्टंट नाही ग, ते नाही, कन्सिस्टन्सी माणूस आहे. सातत्य. अरे ते रील आहे. सातत्य. हा आपण ती रील पण टाकू. चला आता जाऊया. कुठे जायचे? ते बुक वाईफ कॅफे सगळे जाऊया. त्याच्यानंतर आपल्याला त्या हिडन प्लेस वर जायचंय. कुठलं हिडन प्लेस काय माहिती? इंस्टावर बघून येते. जाऊया. बुक्कडची गँग. ए आपले पण घेतली पाहिजे. आपण पण +2 टाकलेत ना. 6 बुक्के. 6 घ्यायचे. 6 बोलायचंय का काय? नाही तुला दिदे. आम्ही आता खेळतोय उडो. तुला माहितीये का माझं युट्यूबवर चॅनल आहे? किती सबस्क्राईबर आहे? 400 दिदे तुमचं ना लई म्हणजे लई गडबड प्लॅनिंग असते. हा ना, कधीतरी सकाळी सांगितलंय. मला श्रावणीचा मेसेज आला रात्री, पण मी बघितलं सकाळी. कधीतरी असं हे करत जावा. काय करत चांगली planning. प्लॅनिंग कधीच काय होत नाही. तर आता वाजले 4:30 आणि आम्हाला जायचंय कुठला तो हिडन स्पॉट. सॉरी माय गाईज फायनली आम्ही आलोय लकाकीला. द हिडन स्पॉट आईला काय दिसतंय माहितीये का? फोटो वगैरे काढायला पण मज्जा येईल. दाखवू का तुम्हाला? 2 मिनिटं थांबते, दाखवते. दिदे 50 रुपये दिले रिक्षावाल्यांना. शकता कुठे माहितीये का? खूप आते. फक्त तुम्ही FC रोडला आले ना, रिक्षावाले काकांना डायरेक्शन द्या, तुम्हाला 50 रुपये मध्ये सोडन. लय भारी आहे. फर्ग्युसन कॉलेज ते फर्ग्युसन कॉलेजच्या पुढनं बसा. तुम्ही बसनी वगैरे आलं असेल तर फर्ग्युसन कॉलेजच्या इथं उतरा. हे आहे का स्पॉट? तिथं उतरा. हा काय ज्ञानेश्वर. तर काही मंदिर आहे ना तिथे छोटंसं. बस मधनं उतरलं ना फर्ग्युसन कॉलेजच्या इथनं, तर रिक्षावाल्या काकांना सांगायचं इकडे जायचं, ते बरोबर सोडतात. आता बघूया, फिरूया आणि घरी जाऊया, कारण 1 पासून घराच्या बाहेर.
इथं बदक वगैरे. आणि बघा आमचे 2 मित्रमैत्रिणी कुठे गेले काय माहिती, शोधूया त्यांना. चलो. हे बघ इथं 8 बदके होते, इथले 2 बदके इथं आलेत. 10 बदके होते एकूण, बाकीचे इकडे आलेत दोघी. तर कसं वाटतंय आईला? मॉडेल कॉलनी चला अशी फिरून येऊ. हो. तर गाईज कसं वाटलं व्लॉग? आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले 500 सबस्क्रायबर व्हायला 20 सबस्क्रायबर कमी आहेत, तर लवकर करा. आपण 500 सबस्क्रायबर कंप्लीट करून टाकू. आणि आता टाकूया व्हिडिओ आपण, म्हणजे 4-5 दिवसांनी टाकत राहूया ब्लॉग. आणि रील्स वगैरे पण बनवूया. तर खूप भारी प्लेस होतं, तर तुम्ही एकदा जाऊन बघा, तुम्हाला आवडेल. तर चला व्हिडिओ एंड करू.